नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा 2026ची तयारी करत असाल तर आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे सामाजिक शास्त्र या विषयावरील प्रश्न घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. या सेशनमध्ये TET 2024 यावर्षी जो झालेला पेपर आहे मित्रांनो, त्या पेपरमधील आपण सामाजिक शास्त्र या विषयावरील प्रश्न बघणार आहोत. याच्यामध्ये इतिहास आणि नागरिक शास्त्र या विषयावरती प्रश्न असणार आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. प्रत्येक प्रश्नांचे तुम्हाला या ठिकाणी सखोल विश्लेषण पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. विश्लेषणच्या बेसिसवरती जरी प्रश्न परीक्षेला विचारलं तरी तुम्ही त्या प्रश्नांचा ॲक्युरेट उत्तर देऊ शकता. प्रश्न क्रमांक 91 नंबरचा बघा मित्रांनो, काय दिले. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली. मित्रांनो, या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारलेला होता. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर. तर आपल्याला पर्याय 1 मध्ये पाहायला मिळतोय, रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. मग जर प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलं मित्रांनो की आझाद हिंद सेनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी कोणत्या साली केली, तर या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे मित्रांनो 1942 या वर्षी केली. मग कुठे केली असा जर प्रश्न विचारला तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, जपान या देशामध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी 1942 मध्ये केली होती. ओके. आणि यांचे जे नेतृत्व आहे, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व हे कोणाकडे सोपवण्यात आले होते, तर लक्षात ठेवा नेताजी सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व यांच्याकडे सोपवले गेले होते मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 92 नंबरचा बघायचा आहे. बघा, प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांचा पराभव झाला, कारण काय आहे. प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब जो होता सिराज उद्दौला यांचा पराभव झाला, या मागचा कारण विचारले मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी पर्याय 4 दिलेले आहेत. मग काय असेल आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. पर्याय 3 मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेली मस्तेदगिरी हे या ठिकाणी या मागचा कारण आहे. ओके. मग आता तुम्हाला यामध्ये जर महत्त्वाचे पॉईंट बघायचं असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा, प्लासीची लढाई ही कोणत्या वर्षी झाली, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली होती. मग ब्रिटिश सैन्यांचे, आता बंगालचा नवाब सिराजउद्दौला यांचा पराभव झाला, मग ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते असा प्रश्न जर विचारलं तर लक्षात ठेवा मित्रांनो रॉबर्ट क्लाइव्ह यांनी ब्रिटिश सैन्यांचे नेतृत्व केले होते. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 93 नंबरचा बघा काय दिले. विटाळ विंध्यसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश डॅश यांनी केले. विटाळ विंध्यसन हा जो पुस्तक आहे, या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर. तर पर्याय 1 मध्ये दिलेला आहे, गोपाळबाबा वलंगकर हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिले, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे. मग या ठिकाणी पहिला जो पर्याय दिलाय, मिझोरम लालडेंगा, नागालँड अंगामी झापू फिजो, आसाम प्रफुल्ल कुमार महंतो, अरुणाचल प्रदेश संत हरचरण सिंग लोंगोवाल. काय असेल मग या पर्यायापैकी. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय 4, अरुणाचल प्रदेश संत हरचरण सिंग लोंगोवाल हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता यामध्ये जे दिलेले पर्याय आहे, हे पर्याय कशाशी रिलेटेड आहेत हे माहीत असायला पाहिजे आपल्याला, बरोबर की नाही. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अरुणाचल प्रदेशाचा संत हरचरण सिंग लोंगोवालचा काहीही संबंध येत नाहीत, कारण संत हरचरण सिंग लोंगोवाल हे पंजाबमधील अकाली दलाचे नेते होते. ओके, लक्षात ठेवा, संत हरचरण सिंग लोंगोवाल हे अकाली दलाचे कोण होते, तर नेते होते, पंजाबमधील नेते आहे मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 95 नंबरचा बघा काय दिलेला आहे. प्रश्न दिलाय की शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते होते. मित्रांनो शत्रूचे जे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचं क्षेपणास्त्र होते, त्याचं नाव विचारलेलं आहे. काय आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर पर्याय 1 मध्ये पाहायला मिळतोय, नाग. ओके, मग आपल्याला जर सविस्तर माहिती बघायची असेल तर बघू शकता मित्रांनो की नाग हे भारताचे 3ऱ्या पिढीचे रणगाड विरोधी गाइडेड क्षेपणास्त्र आहे, याला फायर अँड फॉरगेट असे म्हणतात. मग हे 3ऱ्या पिढीचे म्हणजेच 3rd जनरेशनचे आहे, बरोबर की नाही. 3rd जनरेशनचे
थर्ड जनरेशनचा हा रणगाडा विरोधी गाइडेड क्षेपणास्त्र आहे. यालाच आपण फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र म्हणतोय आपण. ठीक आहे. मग याचा जर मराठीमध्ये अर्थ आपल्याला माहिती नसेल मित्रांनो, तर याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की डागा आणि विसरा. डागा आणि विसरा याचा मराठीमध्ये अर्थ होतोय. कशाचा? तर फायर अँड फॉरगेट. मित्रांनो, याच्या मागचं कारण काय आहे? तर एकदा डागल्यानंतर लक्ष्याचा वेध घेण्यासाठी त्याला बाह्य नियंत्रणाची गरज नसते. यालाच नाग क्षेपणास्त्र असे म्हणतात मित्रांनो. फायर अँड फॉरगेट याचा मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता इतर पर्यायाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. बघा मित्रांनो, पृथ्वी हे पण क्षेपणास्त्रच आहे. हे पृथ्वी जे क्षेपणास्त्र आहे हे भारताचे जमिनीवर मारा करणारे कमी अंतराचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो पर्याय दिला अग्नी, याच्या संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. हे मध्यम आंतरखंडित अंतरावरील मारा करू शकणारे भारताचे मुख्य बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 96 नंबरचा बघा काय दिले. पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय 4, दशलक्ष विहिरींची योजना. ठीक आहे. हे कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला जर महत्त्वाचे पॉईंट बघायचं असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा, 1988 पंचवार्षिक योजना 1988 ते 89 मध्ये 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान, कोणती? तर 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आली होती. कोणती योजना? तर दशलक्ष विहिरींची योजना ही 1988 ते 89 मध्ये सुरू करण्यात आली होती 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. ठीक आहे. महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 97 नंबरचा बघा काय दिले. पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही? कोणती पद्धत आहे ती आधुनिक इतिहास लेखनामध्ये समाविष्ट नाही असा प्रश्न केलाय. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय 2, मानवी कृतींचा संबंध दैवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न हे समाविष्ट नाही आधुनिक इतिहास लेखनामध्ये. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 98 नंबरचा बघा काय दिले. जंतर मंतरचा संबंध जयपूर सोबत आहे. ठीक आहे. याच्यानंतर राणी की वाव याचा संबंध आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय 3, पाटण गुजरात. ओके, काय असणार आहे? पाटण गुजरात. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय असणार आहे? राणी की वाव ही जी आहे ही जागतिक वारसा स्थळ असलेली एक विहीर गुजरातमधील पाटण येथे आहेत. मित्रांनो बघा, महत्त्वाचा पॉईंट काय आहे? तर राणी की वाव ही जागतिक वारसा स्थळ असलेली विहीर गुजरातमधील पाटण येथे आहे. ही वास्तू जर तुम्हाला बघायची असेल तर मित्रांनो, नवीन चलनानुसार भारताची जी नवीन चलन आहे त्या चलनामध्ये 100 रुपयाच्या नोटेवरती तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल स्पष्टीकरणासह कन्सेप्टनुसार शिकायचं असेल किंवा तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला काही सेकंदामध्ये मिळून जातं मित्रांनो. ठीक आहे. दररोज आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत. त्यासाठी फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला डेली बेसिसवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे. सोबतच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्यामध्ये आपण व्हिडिओची लिंक सोबतच मित्रांनो क्लासेसची PDF तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सेंड केलेली आहेत मित्रांनो. ठीक आहे, बघू शकता. TET 2024 मध्ये झालेला जो पेपर आहे मित्रांनो, त्या पेपरमधील आपण सामाजिक शास्त्र या विषयावरचे प्रश्न बघत आहोत. ठीक आहे. आता यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपले या ठिकाणी क्लिअर होत आहेत मित्रांनो. तुम्हाला जर या पेपरमधीलच मराठी व्याकरणावरचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सोबतच CDP बालमानसशास्त्राचे व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत याच पेपरमधील मित्रांनो. ठीक आहे. ते जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देतोय मित्रांनो. त्यावरती जाऊन तुम्ही मराठी व्याकरण आणि बालमानसशास्त्र अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह त्या ठिकाणी शिकू शकता. आता मित्रांनो, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे असं तुम्ही
गृहीत धरून जर PYQ सोडवलं तर तुमची पूर्ण सिलेबसवरती रिव्हिजन होऊन जातं. ओके, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. महत्त्वाचे पॉईंट आपले क्लिअर होतात आणि कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहेत. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 99 नंबरचा बघा काय दिले. गटात न बसणारे शहर ओळखा. आता या ठिकाणी गट काय दिलेला आहे? यौधेय, मालव, शूद्रक आणि लिच्छवी. काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय 4 लिच्छवी. हे गटात न बसणारे शहर आहे. मग हे दिलेले जे आहे मित्रांनो हे शहर आहे. याच्यापैकी पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 100 नंबरचा बघा मित्रांनो काय दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न असा दिले की ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार, सहस्त्राम ही ठिकाणे कोणत्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे? ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार आणि सहस्त्रधाम हे ठिकाणे कोणत्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? तर पर्याय 1 असणार आहे सम्राट अशोकाचे शिलालेख या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ओके, याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 101 नंबरचा बघा काय दिले. मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश डॅश चित्रकलेतून झाला. मग मुघलकालीन जी चित्रकलेचा उगम आहे ते कशातून झाला मित्रांनो? तर कोणत्या चित्रकलेतून झाला? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय 1 इराणी. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो काय दिलेला आहे प्रश्न 102 नंबरचा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. काय विचारले? चुकीची जोडी विचारले. मग या ठिकाणी पर्याय 1 दिले जेम्स वॅट स्टीम इंजिन. म्हणजे जेम्स वॅट यांनी स्टीम इंजिनचा शोध लावला. यालाच आपण वाफेचे इंजिन म्हणतो. माहिती असेल मित्रांनो वाफेचे इंजिनचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी लावलेला आहे. ओके, मग यालाच आपण स्टीम इंजिन सुद्धा म्हणतोय. वाफेचे इंजिनचा शोध कोणी लावला? जेम्स वॅटने लावलेला आहे. मग हा पर्याय बरोबर आहे. मग बरोबर आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे. मग पर्याय 1 असणार का? तर नाही. मग मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 जॉन के स्पिनिंग जेनी हे असणार आहे. हे चुकीची जोडी आहे मित्रांनो. ओके, मग याच्या मागचं कारण बघणार आहोत आपण आणि एक्झॅक्ट उत्तर काय असायला पाहिजे? तर जॉन के यांनी कशाचा शोध लावला? तर लक्षात ठेवा मित्रांनो जॉन के यांनी स्पिनिंग जेनीचा शोध नाही लावला. तर जॉन के यांनी कशाचा शोध लावला? तर मित्रांनो फ्लाइंग शटलचा शोध लावला. कशाचा? फ्लाइंग शटलचा शोध लावला. ठीक आहे, यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवा काय आहे मराठीमध्ये? तर धावता पाळणा. फ्लाइंग शटलचा मराठीत अर्थ धावता पाळणा होतो. जॉन के यांनी फ्लाइंग शटलचा शोध लावला आणि त्यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवा त्याचंच मराठीमध्ये नाव आहे धावता पाळणा. ठीक आहे, मग मित्रांनो या ठिकाणी जो संबंध दिले जॉन केचा स्पिनिंग जेनी सोबत याचा शोध कोणी लावला? स्पिनिंग जेनी याचा शोध कोणी लावला? तर जेम्स, लक्षात ठेवा जेम्स हरग्रीव्हिज यांनी स्पिनिंग जेनीचा शोध लावला. मग स्पिनिंग जेनी याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा सूतकताईचा. सूतकताई याला काय म्हणतात? सूतकताई. स्पिनिंग जेनीचा अर्थ काय मराठीमध्ये? सूतकताई. याचा शोध कोणी लावला? तर जेम्स हरग्रीव्हज यांनी लावलेला आहे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा 103 नंबरचा प्रश्न काय दिले. कामगार नेते व्ही सुबैया डॅश डॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. कोणत्या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते व्ही सुबैया? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? तर पर्याय 3 असणार आहे फ्रेंच. फ्रेंच या सत्तेच्या ताब्यातील भागांच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते व्ही सुबैया. लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 104 नंबरचा बघा काय दिले. बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते मित्रांनो. त्याचप्रमाणे प्रतापराव गुजर याचा संबंध आपल्याला विचारलेला आहे. हे कशाचे प्रमुख होते? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय 2 असणार आहे घोडदळाचे सरनौबत होते. प्रतापराव गुजर हे घोडदळाचे सरनौबत होते. लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा 105 नंबरचा प्रश्न काय दिले. दर्शवलेले बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे? कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं आहे मग हा बोधचिन्ह? मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय 4 राष्ट्रकुल. ठीक आहे, राष्ट्रकुल संघटनेचा आंतरराष्ट्रीय संघटनेचा हे काय आहे? तर एक बोधचिन्ह आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 106 नंबरचा बघा काय दिले. हडप्पाचा रिलेशन रावीसोबत हुलासचा रिलेशन कोणत्या नदीसोबत किंवा पर्यायासोबत म्हणू शकता मित्रांनो? काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? तर पर्याय 2 मध्ये दिलेला आहे यमुना. बघा
हडप्पा ही संस्कृती रावी नदीकाठी आहे. ओके, हडप्पा हे जे आहे हे रावी नदीकाठी आहे. रावी नदीकाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हुलास हे जे आहे हे यमुना नदीकाठी आहे. यमुना नदीकाठी आहे. ठीक आहे, महत्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. हडप्पा रावी नदीकाठी, हुलास हे यमुना नदीकाठी. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 107 नंबरचा बघा काय दिले. योग्य जोड्या जुळवा. आपल्याला योग्य जोडी जुळवायची आहे. मग या ठिकाणी बघा मित्रांनो, महत्वाचे पॉईंट आपण बघूया. जो दिले मित्रांनो कोलस, याची जोडी असणार आहे श्रावस्ती सोबत, पर्याय 3 असणार आहे. त्याच्यानंतर वस्त हे पर्याय 1 या जोडीचा प्रकार असणार आहे कोशांबी. अवंती पर्याय 4 उज्जैनी. त्याच्यानंतर मगध राहिलेला जो दुसरा पर्याय आहे राजगृह, याच्याशी रिलेशन आहे मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. जुळ्या जुळ्यावरती प्रश्न परीक्षेला येतो, जे की पर्याय 1 मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 108 नंबरचा बघा. इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली होती? मित्रांनो, इसवी सनच्या पहिल्या शतकामध्ये फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली होती? तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर कंबोडिया. काय आहे? कंबोडिया या देशात करण्यात आली होती फुनान या प्राचीन राज्याची स्थापना. ठीक आहे. मग मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 109 नंबरचा बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा केले की लीळाचरित्र हा ग्रंथ यांनी संपादित केले. कोणी संपादित केले? लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी संपादित केले? तर मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर काय असणार आहे? तर पर्याय 2 असणार आहे माहीम भट. ओके, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी संपादित केले? तर माहीम भट्ट यांनी संपादित केलेले आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 110 नंबरचा बघा, महत्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा, शहर आणि घराण्यांचं जो राज्य आहे त्याच्याशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. बघा, आता इंदोर हा जो शहर आहे, या इंदोर या शहरामध्ये होळकर घराण्यांचे काय होते? तर राज्य होते. उदाहरणार्थ अहिल्याबाई होळकर या घराण्याचे राज्य होते मित्रांनो इंदोर या शहरामध्ये. त्याच्यानंतर नागपूर. आता नागपूर या शहरामध्ये भोसले घराण्यांचे काय होते? तर राज्य होते, वर्चस्व होते मित्रांनो. ऐतिहासिक दृष्ट्या हे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्वालियर हे शिंदे घराण्याचे या ठिकाणी वर्चस्व होते. कुठे? तर ग्वालियर या ठिकाणी शिंदे घराण्यांचे काय होते? वर्चस्व होते. तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता मित्रांनो, महादजी शिंदे या घराण्यांचे ग्वालियर येथे काय होते? तर वर्चस्व होते. त्याच्यानंतर वडोदरा या ठिकाणी गायकवाड या घराण्यांची सत्ता होती असं म्हणू शकता तुम्ही. गुजरातमधील वडोदा. ओके, हे वडोदरा कुठे? तर गुजरातमधील आहे. गुजरातमधील वडोदा, यालाच बडोदा म्हणतो आपण. वडोदरा येथे गायकवाड घराण्यांची काय होती? सत्ता होती. हे महत्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा, जे की पर्याय 2 मध्ये मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 111 नंबरचा बघा काय दिलेला आहे. नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजेच डॅश डॅश होय. काय आहे मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 मध्ये बंदी प्रत्यक्षीकरण, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 112 नंबरचा बघा. राज्य शासन, विधानसभा हे एकमेकाशी काय? तर संबंधित शब्द दिलेला आहे मित्रांनो. राज्य शासनाचा संबंध विधानसभाशी, स्थानिक शासनाचा संबंध काय असणार आहे मग? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, स्थानिक शासनाचा संबंध महानगरपालिकेशी असणार. महानगरपालिका. ठीक आहे. मग आता या ठिकाणी महत्वाचे जर पॉईंट आपल्याला बघायचे असेल, आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघूया मित्रांनो, कारण इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता यामध्ये लक्षात ठेवा, राज्यसभा ही काय आहे? तर केंद्र पातळीवरील राज्यसभा ही जी आहे मित्रांनो, हे केंद्र पातळीवर असते, म्हणजे केंद्रीय पातळीवर असते. ओके, कोणत्या पातळीवर? केंद्रीय पातळीवर असते. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे लोकसभा ही सुद्धा केंद्रीय पातळीवरच असते, बरोबर की नाही? त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की विधानसभा ही राज्य पातळीवर कार्य करते. लक्षात ठेवा, विधानसभा ही राज्य पातळीवर कार्य करते. स्थानिक शासन पातळीवर शहरांचा, आता तुम्हाला या ठिकाणी स्थानिक शासन हा जो दिलेला आहे, या पातळीवर शहरांचा कारभार पाहणारी यंत्रणा महानगरपालिका किंवा नगरपालिका
किंवा तुम्ही ग्रामपंचायत लक्षात ठेवा. ठीक आहे. स्थानिक शासन पातळीवर शहरांचा कारभार जो आहे ती पाहणारी यंत्रणा कोणती असते, तर एकतर महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत असते मित्रांनो. ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा. राज्य शासन, विधानसभा. आता विधानसभा ही राज्य पातळीवर कार्य करते, राज्य पातळीवर असते मित्रांनो. यामध्ये विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषद हे जे काय आहे मित्रांनो, हे राज्य विधिमंडळाचे काय तर वरिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे. काय वरिष्ठ सभागृह आहे. त्याचप्रमाणे लोकसभा, तुम्ही आत्ताच जो बघितलंय, लोकसभा ही संसदेचे केंद्रीय कनिष्ठ आणि जनतेचे प्रतिनिधित्व करणारे एक सभागृह आहे. ओके. महत्त्वाचे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 113 नंबरचा बघा काय दिले. पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत? कोणते कार्य आहे जे की जिल्हाधिकारी करीत नाहीत? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, तर पर्याय 1 मध्ये दिले, जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषवणे हे कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत. ओके. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 114 नंबरचा बघायचं बघा. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करते. कोणती समिती करते मग? या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर मित्रांनो पर्याय 4 असणार आहे, परिसीमन. हे पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की परिसीमन म्हणजे काय, तर परिसीमन याला म्हणतात मित्रांनो डिलिमिटेशन कमिशन किंवा मतदार संघ पुनर्रचना आयोग म्हणतात याला. काय म्हणतात? मतदार संघ पुनर्रचना आयोग. लक्षात ठेवा, याला काय म्हणतात, तर परिसीमनला मतदार संघ पुनर्रचना आयोग म्हणतात किंवा त्याला डिलिमिटेशन कमिशन असे म्हणतात. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न 115 नंबरचा बघा काय दिलेला आहे. नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्त करू शकतो, शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो, संघटना स्थापन करू शकतो, हे डॅश डॅश याचे उदाहरण आहे. तर आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न दिलाय आणि आपण सखोल विश्लेषण या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो. काय आहे मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर, तर पर्याय 2 मध्ये दिलेला आहे, स्वातंत्र्याचा हक्क. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला चारही पर्यायाबद्दल थोडक्यात माहिती बघायची आहे, कारण इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. मग आता पर्याय पहिला जर बघितला आपण, समानतेचा हक्क. मग समानतेचा हक्क हा जो आहे मित्रांनो, संविधानातील कलम, लक्षात ठेवा, संविधानातील कलम कोणती आहे? समानतेचा हक्क हा संविधानातील कलम 14 ते 18 अंतर्गत कायद्यासमोर सर्व समान आहे आणि कोणताही किंवा कोणामध्ये भेदभाव केला जाणार नाही अशी तरतूद समानतेचा हक्क याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, समानतेचा हक्क जो आहे संविधानातील कलम 14 ते 18 यांच्या अंतर्गत कायद्यासमोर सर्व हे समान आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्याय दुसरा बघा, स्वातंत्र्याचा हक्क. आता स्वातंत्र्याचा हक्क हे संविधानातील कलम 19 अंतर्गत, लक्षात ठेवा, स्वातंत्र्याचा हक्क हा जो आहे संविधानातील कलम 19 अंतर्गत नागरिकांना एकूण 6 प्रकारच्या मूलभूत स्वातंत्र्य दिलेली आहेत. किती प्रकारची? तर 6 प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य दिलेली आहेत. मग त्यासाठी कलम आहे 19. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पर्याय 3, शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23 आणि 24 नुसार मानवी तस्करी, बालमजुरी, बेठबिगारी यांच्यावर बंदी घालणारा हा हक्क आहे. ओके. कलम 23-24 हे जे आहे शोषण विरुद्धचा हक्क, याच्या अंतर्गत मित्रांनो मानवी तस्करी, बालमजुरी, बेठबिगारी यांच्यावर बंदी घालणारा हे एक हक्क आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पर्याय 4, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. हे कलम 29 आणि 30 नुसार अल्पसंख्याक घटकांना स्वतःची भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार देते. म्हणजेच काय? स्वतःची भाषा, त्याच्यानंतर त्याची संस्कृती, त्याच्यानंतर लिपी
हे जतन करण्याचा अधिकार देते सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामध्ये. त्याचे कलम आहे, त्याच्याशी संबंधित कलम आहे कलम 29 आणि कलम 30. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे 116 नंबरचा. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. मग या ठिकाणी गट कशाचा दिलेला आहे, देशांचा दिलेला आहे. जर्मनी, इटली, स्पेन, अमेरिका हे चारही देश आहे. मग आता कसे ओळखणार? तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी हे जे पर्याय दिलेले आहे जर्मनी, इटली, स्पेन, अमेरिका याच्यामधलेच पर्याय दिलेले आहे. मग आता या ठिकाणी लॉजिक काय लावायचं आहे, तर हे जे अमेरिका आहे मित्रांनो, हे अमेरिका वेगळ्या खंडामध्ये स्थित आहे आणि इतर 3 पर्याय एका खंडामध्ये स्थित आहे. मग आपल्याला लक्षात असायला पाहिजे की एकूण खंडांपैकी त्या एकूण खंडांची नावं लक्षात असायला पाहिजे. मग अमेरिका ही कोणत्या खंडामध्ये आहेत, तर मित्रांनो उत्तर अमेरिकामध्ये आहे. उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे. ठीक आहे, अमेरिका हा जो देश आहे हा उत्तर अमेरिका खंडात येतो. मग इतर जे 3 पर्याय आहे जर्मनी, इटली, स्पेन हे युरोप खंडामध्ये आहे मित्रांनो, युरोप खंडामध्ये येते. ठीक आहे, हे उत्तर अमेरिका खंड, अमेरिका जो आहे तो उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो आणि जे इतर पर्याय जर्मनी, इटली, स्पेन हे युरोप खंडामध्ये आहे. लक्षात ठेवा, लय महत्त्वाचे प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 117 नंबरचा बघा. परस्त्रोइका व ग्लासनोस्त हे धोरण यांनी मांडले आहेत. कोणी मांडले मग हे धोरण? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 मध्ये दिले, मिखाईल गोर्बाचेव. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 118 नंबरचा बघायचा आहे. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 118 नंबरचा काय आहे, एनपीटी व सीटीबीटी हे डॅश डॅश संबंधीचे करार आहेत. काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय 2 मध्ये दिलेला आहे, अण्वस्त्र या संबंधीचे करार आहेत. ओके, अण्वस्त्र या संबंधीचे हे करार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 119 नंबरचा बघा काय दिले, भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? मित्रांनो, भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असते? तर राष्ट्रपती असते. कोण असते? राष्ट्रपती असते. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 120 नंबरचा बघा, पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थ विधेयकात होतो? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आन्सर चुकलं तरी चालेल, फक्त प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सामाजिक शास्त्र या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण याच पेपरमधील मराठी व्याकरणावरचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सोबतच मित्रांनो मानसशास्त्र म्हणजेच CDP यावरचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि हा सेशन मित्रांनो या दोन्ही व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करत आहेत. त्यावरती जाऊन तुम्ही मराठी व्याकरण सोबतच बालमानसशास्त्र यावरील महत्त्वाचे 30 प्रश्नांचा हे 30 आणि हे 30 जवळपास 60 प्रश्नांचा तुम्हाला या ठिकाणी सराव करता येणार आहेत. ठीक आहे, बघितले नसेल तर बघू शकता, आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत. ठीक आहे मित्रांनो, भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.